चंद्राबाबतीत काय म्हटलं, तर हा चंद्र वाकडा आहे. ह्या चंद्राला दोष आहे. तर दोष कोणता आहे? तो कधी कमी, 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 कमी होत जातो, तर कधी वाढत, 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 वाढत जातो. हा चंद्राकडे दोष आहे. पौर्णिमेला पूर्ण होतो, तर अमावस्या करत असताना थोडा-थोडा अपूर्ण, अपूर्ण, अपूर्ण करून परिपूर्ण नष्ट होतो. माणसाचंही असंच आहे ना हो. कधी साधना कशी आहे, तर कधी साधना कशी आहे. कधी खूप वाढत, वाढत जाणारी साधना असते, खूप आनंद घेते, तर कधी-कधी आमचाच आम्हाला कंटाळा येतो आणि आम्ही मागे, 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 मागे सरकत जातो. चंद्राला दोष आहे, चंद्राला शाप आहे. चंद्राला शाप हा तो केवळ रोहिणीवरती प्रेम करतो म्हणून पण मिळालेला आहे. त्याच्या एकाच पत्नीवर प्रेम करतो म्हणून मिळालेला आहे आणि त्याचबरोबर गणेशाने पण त्याला शाप दिलेला आहे. हे जरी असलं, चंद्र म्हणजे नेमकं काय आहे? तर चंद्र हे मनाचं स्वरूप आहे. तर चंद्रमा मनस जाता, चंद्र हे मनाचं स्वरूप आहे. मन हे आपलं असं आहे, कधी कुठे काय विचार करेल, कधी छोटा विचार करेल, तर कधी प्रदीर्घ विचार करेल, असं चंद्रमाचं स्वरूप आहे. पण असं मन जर गुरुचरणाशी एकरूप झालं किंवा गुरुशी एकरूप झालं, एकनिष्ठ झालं, तर ते मन सुद्धा वंदनीय आहे. कारण मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मोक्षाचं कारण पण मनच आहे. म्हणून जर गुरुच्या बरोबर मन गेलं तर मोक्ष मिळेल. संसारामध्ये मन आलं तर पुनरावृत्ती होईल, पुन्हा यावं लागेल. रामकथा ऐकत असताना सांगितले, आपलं मन कुठं ठेवा? तर विश्वासरूपी भगवान शंकरांच्या गुरुरूपी स्वरूपावरती आपलं मन ठेवा.